स्किल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय डाक विभागामध्ये 44,228 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे आणि ही जी ऍड आहे ही ऍड दरवर्षीप्रमाणे बरोबर जुलै महिन्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ऍड आलेली आहे. मी मागे पण व्हिडिओ बनवलेला आहे आणि ते ऍड येण्याच्या संदर्भातील व्हिडिओ आपण बनवला होता. विद्यार्थी 30,000च्या प्लस 30,000 पेक्षा जास्त जागा येईल असं आपण भाकीत केलेलं होतं आणि त्या जागा ज्या आहेत ह्या 40,000च्या वर जागा आलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो याकरिता कोण लायबल आहे, पात्रता काय आहे, फीज काय आहे, या संदर्भाची अट काय आहे वयाची, या संदर्भात आपण व्हिडिओ बनवत आहे. आपण जर माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जाहिराती असो, शिक्षणासंदर्भातील जे काही व्हिडिओ असतील आणि ज्या काही माहिती असतील ह्या आपल्याला कायमस्वरूपी प्रथमता मिळत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय डाक विभागामध्ये 44,228 जागांची मेगा भरती आलेली आहे आणि ते कोणत्या पदासाठी आहे तर आपण पदाचं पाहू. 1 आणि 2 म्हणजे 2 पदाची जागा आहेत. त्या जीडीएस म्हणजे ब्रँच पोस्ट मास्टर आहे म्हणजे बीपीएम आहे आणि दुसरी जी पोस्ट आहे ती आहे असिस्टंट पोस्ट मास्टर म्हणजे एबीपीएम. ह्या 2 पोस्टसाठी पूर्ण भारतभर 44,228 जागा आहे. मग पात्र कोण असणार आहे, पात्रता काय असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पात्रता आहे शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे 10वी पास असणं गरजेचं आहे. नंतर दुसरी एक अर्हता आहे ती म्हणजे मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र म्हणजे तुमचं MSCIT झालेलं असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या 2 गोष्टी जर तुम्ही पास असाल, 10वी पास असाल आणि MSCIT झालेले असेल तर तुम्ही या जी काही जागा आहे ही जी जागा आहे डाक सेवकची या डाक विभागामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो बीपीएम आणि एबीपीएम या 2 पदांसाठी लायबल आहात. मग महाराष्ट्रामध्ये ज्या काही आपण विद्यार्थी जे काही फॉर्म भरणार आहेत विद्यार्थी मित्रांनो याकरिता महाराष्ट्रामध्ये स्पेशल जागा आहेत, प्रत्येक कॅटेगरी वाईज जागा आहेत, जिल्हा वाईज जागा आहेत, पोस्ट वाईज जागा आपल्याला विद्यार्थी मित्रांनो मिळणार आहेत. याचं अजून ते नोटिफिकेशन जे आहे ते यायचं आहे म्हणजे टोटल फॉर्म भरण्याची डेट सुरू झालेली आहे. आपण जागा पाहून तुम्ही फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण गावाजवळचे असून सुद्धा आपण ग्रामीण भागातले असून नोकरी कुठे लागणार आहे तर नोकरी ही गावामध्येच लागणार आहे, गावाच्या जवळच लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो कारण जिल्ह्याच्या भोवताल जे काही विद्यार्थी असतील ज्यांना 80 अबो आहे, 70 अबो आहे, ज्यांना 60 अबो आहे या सर्व विद्यार्थ्यांना ही एक सुवर्ण संधी आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो सुवर्ण संधी अशी आहे की या सुवर्ण संधीचं सोनं यासाठी करावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण हे गव्हर्नमेंट जॉब आहे आणि ही असा जॉब आहे विद्यार्थी मित्रांनो की या जॉब मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोणतीही एक्झाम होणार नाही आहे. तुम्हाला 10वीच्या बेसवर, 10वीच्या मार्क्सवर, 10वीच्या पर्सेंटवर तुम्हाला नोकरी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा मुद्दा, फायद्याची एक गोष्ट अशी आहे की हा जो जॉब आहे हा फुल टाइम जॉब नाहीये. जसा इतर जे जॉब्स आहेत गव्हर्नमेंट हे 8 घंट्यासाठी असतात, 8 तासांसाठी तुम्हाला काम करायचं असते. या जॉब मध्ये तुम्हाला फक्त 4 ते 5 तास काम करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो सकाळी 9 ते 8 वाजतापासून तुम्हाला 12-1 पर्यंत काम करायचं आहे. 4 ते 5 तास काम केल्यानंतर तुम्हाला दिवसभर मोकळीक आहे म्हणजे तुम्ही दुसऱ्या पोस्टसाठी सुद्धा अभ्यास करू शकता. पगार जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा पगार 18,000 ते 26,000 29,000 पर्यंत हा पगार आहे. विद्यार्थी मित्रांनो म्हणजे हा 5 तासासाठी एवढा सारा पगार आपल्याला मिळत आहे आणि तेही गव्हर्नमेंट जॉब. नंतर तुम्ही दुसरं सुद्धा कामं 2 वाजेनंतर किंवा 1 वाजता नंतर तुम्ही करू शकता. म्हणून हा सोपा आहे आणि एक्झाम नाही आहे आणि 10वीच्या पर्सेंटेज आपल्याला लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो वयाची अट काय असणार आहे ते पाहणार आहोत आपण. 5 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजे 5 ऑगस्ट 2024 पर्यंत म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत वयाची अट जी आहे ती 18 ते 40 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे कमीत कमी 18 वर्ष पूर्ण झालेले असणं गरजेचं आहे. कधीपर्यंत तर 5 ऑगस्ट पर्यंत हे 18 वर्ष पूर्ण झालेले असेल ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात. नंतर एससी आणि एसटी असेल तर 5 वर्ष त्यांच्यासाठी सूट आहे. नंतर ओबीसी बांधव असतील आपले त्यांच्यासाठी 3 वर्ष सूट आहे. विद्यार्थी मित्रांनो नंतर फीज पहा. जनरल कॅटेगरी ओबीसी ईडब्ल्यूएस यांच्याकरिता जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस यांच्याकरिता फक्त 100 रुपये फीज आहे. विद्यार्थी मित्रांनो 100 रुपये फीज आहे आणि एससी एसटी आणि जे काही हँडिकॅप बांधव आहेत आपले आणि महिला आहेत यांच्यासाठी फीज नाही. संपूर्ण भारतातील महिला आणि जे काही पीडब्ल्यूडी आहेत, एससी एसटी आहेत यांना कोणतीही फीज नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो मोफत आहे म्हणजे कोणताही 60% जरी असेल आपल्याला 75 असेल 80 असेल 90 असेल या सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघा, हा आपल्या मित्रांना शेअर करा कारण सेमी इंग्लिश मध्ये विद्यार्थ्यांनी बेस्ट 5 असल्यामुळे खूप पर्सेंटेज आहे. विद्यार्थी मित्रांनो हे एक संधीचं सोनं आहे आपल्यासाठी.
या संधीचं सोनं तुम्ही करू शकता. ग्रामीण भागामध्ये तुम्ही डाक विभागामध्ये नोकरी लागू शकता, तेही केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये आपण लागू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला हा व्हिडिओ आपल्याला शेअर करायचा आहे. नंतर फॉर्म भरण्यासाठी लागणारे जे कागदपत्र आहे ते कागदपत्रे आपण बघणार आहोत. कोणते कागदपत्रे लागतात पहा. आधार कार्ड सर्वांकडे आहे, आधार कार्ड पाहिजे. नंतर 10वीची मार्कशीट, जे 10वी पास झालेले आहेत त्यांची 10वीची मार्कशीट पाहिजे. नंतर जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. नंतर पासपोर्ट साईज जो फोटो आहे तो असणं गरजेचं आहे. नंतर आपली सही जे स्कॅन करायला लागणार आहे, सही ब्लँक पेजवर. नंतर आपली ईमेल आयडी नसेल तर ती ईमेल आयडी बनवून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, एवढे कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत. आधार कार्ड, 10वीची मार्कशीट, जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, फोटो आणि नंतर सही आणि ईमेल आयडी हे आपल्याला लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नंतर शेवटची तारीख कधी आहे तर फॉर्म भरण्याची शेवटची जी तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो ती 5 ऑगस्ट 2024 आहे. 5 ऑगस्ट 2024 पर्यंत आपण फॉर्म भरू शकता. म्हणजे आजपासून म्हणजे 12 तारखेपासून 15 तारखेपासून हे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. म्हणजे कालपासून तर 5 ऑगस्ट पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि जर एडिट करायचं असेल फॉर्म मध्ये जर तुमच्या काही चुका असल्या किंवा काही क्युरीज आढळल्या तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आपण 6 ते 8 ऑगस्ट या दरम्यान तुम्ही ते एडिट करू शकता, ते चेंज करू शकता, बदल करू शकता. आणि कोणतीही माहिती आपण टाकताना 10 वेळा विचार करून टाकायचा. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरत असताना, स्वतःचा फॉर्म भरत असताना कॅफेच्या समोर म्हणजे कॅफेवाल्याच्या सोबत आपण स्वतः राहायचं आहे. नावात कोणतीही चूक होऊ नये, डेट ऑफ बर्थ मध्ये कोणतीही चूक होऊ नये, या सर्व गोष्टी आपल्याला स्वतः राहून भरून घ्यायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की ह्या ज्या काही जागा निघलेल्या आहेत ह्या जागा आपल्या पोस्टाच्या ठिकाणी, आपल्या विभागाच्या लेवलला, आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला नोकरी लागणार आहे, आपल्या क्षेत्रामध्ये नोकरी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आवर्जून सांगू इच्छितो SC ST OBC जे काही बांधव आहेत आणि इतर जे जनरल बांधव आहेत त्या सर्वांना सांगू इच्छितो की 80% वर असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरायला पाहिजे म्हणजे पाहिजे. विद्यार्थ्यांनो, आपल्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आलेली आहे. ज्यांचे 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज, हा व्हिडिओ शेअर करा. आपले पालक असतील, आपले कर्मचारी असतील, आपले जे काही गावातले ग्रुप्स असतील त्या सर्वांपर्यंत हा मेसेज पोहोचवा, जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील कोणताही विद्यार्थी ही जी ऍड आहे किंवा ही जी जाहिरात आहे या जाहिरातीपासून वंचित राहू नये. कारण जाहिरात गेल्यानंतर विद्यार्थ्यांना माहित असते की मला माहित नव्हतं, मला सांगणारं कोणी नव्हतं. या सर्व गोष्टीपासून कोणी वंचित राहू नये, ज्यांना नक्कीच फायदा होईल. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी माहित नसते की डाक सेवक मध्ये जागा कशा निघतात, कधी निघतात, फॉर्म कधी भरायला पाहिजे, डॉक्युमेंट कोणते लागतात, कसं करायचं. नंतर आपल्याला कट ऑफ किती लागणार आहे, कट ऑफ बद्दलही सांगतोय तुम्हाला. ज्या एरियामध्ये आपण जॉब नाही आहे म्हणून आपण भरत नसतो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जॉब असाच जॉब आहे म्हणूनही लोक भरत नाहीत. पण लक्षात घ्या की हे गव्हर्नमेंट जॉब आहे आणि तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंट जॉबसाठी विद्यार्थी काय काय करतात, कुठे कुठे अभ्यास करतात, कशा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणून ही कोणत्याही परीक्षेविना लागणारी एक नोकरी आहे आणि ही सुवर्ण संधी आहे जी आपल्यासाठी 44,228 जागांची भरती आपल्याकडे आली आहे. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्यांना 60% आहे, 70 आहे, 85 आहे, 80 आहे आणि 90 आहे या सर्व विद्यार्थ्यांनी नक्कीच फॉर्म भरा. विद्यार्थी मित्रांनो, आणि हा जो माझा व्हिडिओ आपल्याला कसा आवडला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हा जो व्हिडिओ आहे आपल्या प्रत्येक ग्रुपला आणि प्रत्येक नातेवाईकाला शेअर करा आणि प्रत्येक विद्यार्थ्याला, मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांचा नक्कीच फायदा होईल आणि त्यांचा लाभ सुद्धा होईल. विद्यार्थी मित्रांनो, आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.